उपवासाला काही वेगळं आणि कुरकुरीत खायचं असेल तर हे साबुदाण्याचे वडे नक्कीच ट्राय करा। चला तर मग गॅसवर कढई ठेवून त्यात 1 कप साबुदाणे भाजून घ्या, नंतर 1 कप शेंगदाणे भाजून घ्या व 4 ते 5 हिरव्या मिरच्या तेलात भाजून घ्या। नंतर भाजलेले साबुदाणे मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या, शेंगदाणे बारीक वाटून घ्या। उरलेल्या शेंगदाण्याच्या कुटामध्ये थोडं पाणी, मीठ आणि हिरवी मिरची टाकून चांगली पेस्ट तयार करून घ्या। उकडलेले 2 बटाटे बारीक केलेल्या साबुदाण्याच्या मिश्रणावर चांगले किसून घ्या। त्यात हिरवी मिरची, मीठ व 2 चमचे दहीचे टाकून चांगले मळून घ्या। आता हे पीठ 10 मिनिटं झाकून तसेच ठेवा। 10 मिनिटांनंतर पिठाला चांगले पाणी लावून मळून घ्या व त्याचे वडे तयार करून घ्या। नंतर कढईत तेल टाका। तयार केलेले सगळे वडे त्या तेलामध्ये चांगलं खमंग असे खरपूस असे भाजून घ्या। झाले तर मग आपले साबुदाण्याचे वडे तयार। चला सबस्क्राईब करा।